सिव्हिल सर्जनशीच बोलत होते. ते म्हणाले की त्यांना काहीच झालेलं नाहीये, त्यांना फक्त युरिनरी इन्फेक्शन आहे. त्यांचाच फोन आहे, एकच मिनिट. हां सर, मला वाटतं कनेक्टिव्हिटी. हां या. अच्छा. आयसोलेट केलं. ओके. जी. राइट. जी. अरे नहीं सर, बस का. या नो, देयर इज एब्सोल्युटली नो. जी, बिल्कुल. सर मला फक्त ब्लड काउंट सांगू शकाल का काय आहे त्यांचे? जी आणि हां ठीक आहे सर. जी प्लीज, थँक्यू सो मच. थँक्यू. त्यांना फक्त युरिनरी इन्फेक्शन आहे, ज्याच्यासाठी अँटीबायोटिक देऊन त्यांना उद्याच्या उद्या डिस्चार्ज आहे. तर आणि म्हटलं पहिलं आपण फक्त सांगायचं की त्यांना अर्थ रोडमध्ये हलवा, कारण तिथे मी मुद्दाम म्हणते अर्थ रोडमध्ये इथे राहिले ना सरळ होतील ते, त्यांना कळेल काय आहे. आणि त्यांचे जे आता मेन म्हणजे काय माहिती, त्यांचा इगो. तुम्ही सगळेजण पोरं कुठे आहेत? अच्छा मग ते रात्री पण प्रवास झाला तर झोपलेत ते. मी म्हणलं मग अरे मग इथे येऊन राहा ना, घरी घर आहे आपलं. आपल्याला लगेच निघायचं. नाही नका निघू, माझं ऐका तुम्ही. आजच्या दिवस राहा आणि उद्या सकाळी निघा आणि पोचा. रात्रीचा ट्रॅव्हल नका करू. आणि एक तर सेफ पण नाहीये, माणसं आहेत, 4 गाड्या आहेत आपल्याकडे, असे नका. तर तुम्ही सगळ्यांची आपण राहण्याची व्यवस्था करू, काही काळजी नका. तुम्ही सगळे इथे राहा. म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं की निदान कुटुंबाला घ्यायचं. आम्ही येऊत असं आम्ही तुमच्याकडे म्हणतो. बरोबर आहे, रात्रीचं ट्रॅव्हल नाही करत. त्यांचं एकदम बरोबर बोलतात ताई. सिरियसली माझ्या पण मनातलं आहे की रात्रीतला ट्रॅव्हल आताची ही सिच्युएशन नाही आहे. सिच्युएशन इतकी गंभीर आहे, नका करू तुम्ही ट्रॅव्हल. आपल्याला लढायचं आहे अजून, सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्या माणसाचा सिटी स्कॅन रिपोर्ट नॉर्मल आहे, सोनोग्राफी अख्खी नॉर्मल आहे, काहीही झालेलं नाहीये. ब्लड रिपोर्ट मध्ये पण काही नाही. एकच मिनिट माझी बहीण आली. हा म्हणतो कुठल्याही जिल्ह्यात गेलं राजा म्हणून काहीच नाही. ही माझी धाकटी बहीण आहे मंजू. हे त्यांचे भाऊ आणि हे हो माझ्याबरोबर डिबेटला. त्या दिवशी फड काय बोलली नाही आपल्याला, आपण दोघं नव्हता का डिबेटला? हो काहीच नाही बोलली. मग आपली तर एनर्जी तिच्यावर कशाला वेस्ट करायची? सकाळी 4थ्या स्तंभाने काय काम करावं लागतंय ते तुम्हाला पण म्हणजे आपल्याला पण एक दिसलं. म्हणजे जे मीडिया आहे अजिबात कशाला पडी नाही पडली, उलट सगळ्यांनी लावून धरलं. मंत्री